हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत 4th स्टँडर्ड EVS 2 लेसन नंबर 11 द डिस्कम्फिचर ऑफ शायस्ते खान. तर बघा, लेसनला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला या चॅनलवरती 4th स्टँडर्डचे EVS 1, EVS 2, मॅथ्स आणि इंग्लिश या सर्व सब्जेक्टचे व्हिडिओज मिळतील. तर चला लेसनला स्टार्ट करूया. शायस्ते खान्स कॅम्पेन. In spite of repeated efforts in which he left no stone unturned, आदिल शाह of बिजापूर could not force शिवाजी to surrender. जसं की आपण मागच्या लेसनमध्ये बघितलं की जो काही आदिलशाह होता बिजापूरचा, त्याने सर्वात आधी कोणाला पाठवलेलं? अफजल खानला शिवाजी महाराजांविरुद्ध युद्ध करण्यासाठी किंवा जो प्रदेश शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली होता तो जिंकण्यासाठी. त्यानंतर अफजल खान मारला गेला. त्यानंतर त्याचा मुलगा आणि सिद्दी जोहर जो होता त्यांचा सरदार, त्यांना पाठवण्यात आलं होतं. आणि त्यानंतर तिथून पन्हाळगडावरून जेव्हा शिवाजी महाराज निसटले होते तर त्यावेळेला त्यांनी काय केलं होतं? सिद्दी मसोद जो होता त्याला पाठवण्यात आलं होतं. आणि त्या ठिकाणी आपण बघितलं लेसन नंबर 10मध्ये की बाजीप्रभू देशपांडेंनी कशा पद्धतीने स्वतःचा जीव गमावून तिथे शिवाजी महाराजांना सुरक्षित ठेवलं होतं आणि विशाळगडावरती जिथे त्यांना पोहोचायचं होतं तिथे सुरक्षित पोहोचवलेलं होतं. आता हे सर्व झाल्यानंतर आदिलशाह जो होता बिजापूरचा, त्याला हे समजलेलं होतं की हे सर्व करूनसुद्धा शिवाजी महाराज त्यांना सरेंडर झाले नव्हते किंवा ते त्यांचं काहीही बिघडवू शकले नव्हते. एव्हरी सरदार ऑफ बिजापूर हू वॉज सेंट अगेन्स्ट शिवाजी वॉज डिफिटेड. की ज्या कोणत्याही सरदारला त्या बिजापूरवरून पाठवण्यात आलं होतं, आदिलशाहने पाठवलं होतं, त्या सर्व काय झाले होते? डिफीट, म्हणजेच हारले होते. आदिलशाह ॲट लास्ट गेव अप द फाईट, मेड पीस विथ शिवाजी अँड गेव रिकग्निशन टू हिज इंडिपेंडंट किंगडम. आणि शेवटी आदिलशाहने माघार घेतली आणि मग शांतीच्या मार्गाने की शिवाजी महाराजांना जी काही त्यांची इंडिपेंडंट किंगडम बनवायची आहे, राजधानी बनवायची आहे, प्रदेश जिंकायचा आहे, तो त्यांनी त्यांसाठी सोडून दिला. शिवाजी दस हॅड पीस फॉर सम टाईम ऑन हिज साऊथर्न बॉर्डर. आणि त्यामुळेच मग शिवाजी महाराजांसाठी जी काही साऊथर्न बॉर्डर होती, त्यांचा जो प्रदेश होता साऊथर्न बॉर्डरमध्ये, तो आता काय होता? शांतीच्या मार्गाने चालू होता. कारण तिथे आदिलशाह जो होता बिजापूरचा त्याने माघार घेतली होती. इन द मीन वाईल कॉन्स्टंट मोगल अटॅक्स फ्रॉम द नॉर्थ हॅड प्रॅक्टिकली रियून महाराष्ट्र. आता बघा, दुसऱ्या प्रदेशामध्ये आता नॉर्थ जो पार्ट होता त्या ठिकाणी महाराष्ट्राचा जो काही प्रदेश होता तिथे मोगल जे होते ते कंटिन्युअसली काय करत होते? अटॅक करत होते आणि रियून महाराष्ट्र म्हणजेच काय? महाराष्ट्राची जी काही प्रजा होते त्यांना सतावत होते. शिवाजी देअरफॉर टर्न हिज अटेन्शन नॉर्थवर्ड्स अँड कॅरिड आउट रेड्स इन द टेरिटरी ऑफ द मुघल एम्पेरर. आणि मग आता शिवाजी महाराज कुठे वळले होते? नॉर्थवर्ड्समध्ये, जिथे मुघलांचे सतत अटॅक होत होते त्या ठिकाणी त्यांच्या प्रदेशाकडे. टेरिटरी म्हणजेच काय? प्रदेश. त्यांचा जो रिजन होता जिथे मुघल एम्पेरर औरंगजेबचा जो प्रदेश होता त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं? आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. दिस एनरेज औरंगजेब अँड ही सेंट शायस्ते खान. आणि हे जेव्हा औरंगजेबला समजलं की मुघल एम्पेरर औरंगजेबचा जो काही टेरिटरी आहे तिथे आता शिवाजी महाराजांनी लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे, अटॅक करायला सुरुवात केलेली आहे, तर त्यावेळेला औरंगजेबने शायस्ते खानाला तिथे पाठवलं, जो की त्यांचा कोण होता? अंकल होता औरंगजेबचा. टू डील विथ शिवाजी अँड टीच हिम अ लेसन. आणि शिवाजी महाराजांना धडा शिकवायचा किंवा लेसन शिकवायचा ह्या उद्देशाने औरंगजेबने शायस्ते खानला पाठवलं होतं. शायस्ते खान विथ अ ह्यूज आर्मी ऑफ 75,000 मेन अँड हंड्रेड्स ऑफ एलिफंट्स, कॅमल्स अँड पीसेस ऑफ कॅनॉन मार्च ऑन पुणे. तर बघा, आता शायस्ते खानला पाठवलं तर त्यासोबत खूप अशी ह्यूज म्हणजे काय? खूप मोठ्या प्रमाणात आर्मी पाठवली की ज्यामध्ये 75,000 मेन होते, हंड्रेड्स ऑफ एलिफंट्स होते, कॅमल्स होते. कॅनॉन म्हणजेच काय? जे तोफगोळे मारण्यासाठी तोफा असतात त्यासुद्धा त्याने पाठवलेल्या होत्या पुण्याच्या मार्गाकडे. ऑन द वे ही कॅप्चर द टाउन्स ऑफ शिरवळ, शिवापूर, सासवड अँड फायनली लेड सीज टू दी फोर्ट ऑफ पुरंदर. तर जेव्हा पुण्याच्या मार्गाने ते शायस्ते खान आणि त्याची आर्मी येत होती तर त्यावेळी त्यांनी हे सर्व जे टाउन्स होते, शिरवळ, शिवापूर, सासवड, त्यांनी काय केलं होतं? जिंकून घेतलं होतं अटॅक करून. आणि जो काही पुरंदरचा फोर्ट होता त्याला घेराव घातला होता. नथिंग कुड स्टॉप हिज ॲडव्हान्स. आणि त्याच्या त्या ॲडव्हान्सला किंवा त्याच्या त्या आर्मीला कोणीही तिथे थांबवू शकत नव्हतं. बट वन्स द मराठा आर्मी सराउंडेड हिम इन अ माउंटेन पास, द मराठा ट्रूप्स मूव व्हेरी फास्ट ऑन देअर स्विफ्ट भीमथडी पोनीज. आता मराठा जे होते, मावळे जे होते, ते अशा पद्धतीने ट्रेन झालेले होते की कांदा भाकर खाऊन त्यांची काय होती? ती एनर्जी जी होती. आणि त्यांना जे माउंटेन पास होते किंवा डोंगर, दरी, हे जे प्रदेश होते हे सर्व पद्धतीने माहिती होते व्यवस्थितपणे. आणि ते खूप इझिली त्यांच्यावरती चढणं असेल, उतरणं असेल, ह्या गोष्टी ते खूप
फास्टली आणि क्लिअरली करू शकत होते, की बाहेरून येणारे जे एनिमीज होते त्यांना तो प्रदेश व्यवस्थितपणे माहीत नव्हता किंवा ते त्यांना जेवढ्या सहजतेने जमत नव्हतं तेवढ्या सहजतेने जे मराठा ट्रूप्स जे सैनिक होते ते व्यवस्थितपणे करत होते. दे ऑल्सो ट्रॅव्हल व्हेरी लाईट. दे कुड ट्रॅव्हल्स द हिल्स अँड व्हॅलीज इन द शॉर्टेस्ट पॉसिबल टाईम ऑन आर्मी रेशन्स कन्सिस्टिंग ऑफ ओनियन अँड बाजरा ब्रेड. आणि त्या ठिकाणी जे भीमथडी पोनीज होते त्या ठिकाणी मराठ्यांचे जे सैनिक होते ते सुद्धा हिल्स आणि व्हॅलीजला क्रॉस करून त्या ठिकाणी काय झाले होते, कमी टायमिंगमध्ये व्यवस्थितपणे पोहोचले होते. आणि त्यांचं राशन त्यावेळेला काय होतं किंवा काय खायचे ते लोक, तर ओनियन्स अँड बाजरा ब्रेड म्हणजेच काय कांदा आणि भाकर खाऊन ते काय करत होते, लढाया करायचे. दिस टाईप ऑफ वॉरफेअर परफेक्टेड बाय द मराठाज वॉज अननोन टू शाहिस्ते खान. आणि शाहिस्ते खानला याविषयी अशी माहिती नव्हती की अशा पद्धतीने मराठाज जे आहेत ते लढाई करून काय करतात, जिंकून देतात, सर्व लढाई असतील जिंकून देतात किंवा एनिमीजचे सैनिक कितीही दमदार असले किंवा त्यांच्याकडे कितीही शस्त्र अस्त्र असले तरी ते त्यांना हरवू शकतात. टायर ऑफ दी कंटिन्युअस. नेक्स्ट बघूया. हरेसमेंट बाय द मराठा ट्रूप ही ॲट लास्ट रेज द सीज ऑफ पुरंदर. आणि पुरंदरवरती जे काही शाहिस्तेखानाने घेराव घातला होता किंवा त्याची जे सैनिक होते, जे ट्रूप होती, त्यांना मराठा सरदारने काय केलं होतं, हरॅस केलं होतं. आणि अशा पद्धतीने हरॅस केलं होतं की ते सैनिक जे होते ते पूर्णपणे काय झाले होते, टायर्ड झाले, ते बेहाल झाले होते. आणि त्यामुळे त्यांनी ॲट लास्ट काय निर्णय घेतला की तो जो घेरा होता तो त्यांनी तेथून उठवला. फिरंगोजी नरसाळा. शाहिस्ते खान देन कंटिन्यू हिज मार्च ऑन पुणे. आणि त्याने काय केलं की त्यानंतर तो पुढे कंटिन्युअसली कुठे मार्च करत गेला, तर पुणे येथे गेला. फर्स्ट ही कॅप्चर द फोर्ट ऑफ चाकण. आणि सर्वात आधी त्याने कुठला फोर्ट कॅप्चर केला, तर चाकणचा जो फोर्ट होता तो त्याने कॅप्चर केला होता. फिरंगोजी नरसाला फॉट टू डिफेंड द फोर्ट विथ ग्रेट ब्रेवरी अँड स्किल अगेन्स्ट द आर्मी ऑफ शाहिस्ते खान. आणि त्यावेळेला किल्ल्याचे जे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाला यांनी खूप व्यवस्थित पद्धतीने डिफेंड केलं त्या आर्मीला. आणि ग्रेट ब्रेवरी म्हणजे शूरवीरतेने ते तिथे लढले. त्यांचे जे काही स्किल होते ते पूर्णपणे त्यांनी वापरले शाहिस्ते खानची जी आर्मी होती त्याच्या विरोधात. फॉर 2 months ही केप्ट शाहिस्ते खान ॲट बे बट ही वॉज हेल्पलेस अगेन्स्ट द गन्स ऑफ शाहिस्ते खान. 2 महिन्यापर्यंत त्यांनी काय केलं होतं, फिरंगोजी नरसाळाने शाहिस्ते खानची जी आर्मी होती त्यांना तिथेच थोपवून धरलं होतं, थांबवून धरलं होतं, त्या किल्ल्यापर्यंत पोहोचवू दिलं नव्हतं. परंतु शाहिस्ते खानकडे असलेली आर्मी असेल, गन्स असतील, तोफे असतील, यामुळे ते हेल्पलेस झाले होते. शाहिस्ते खान वॉज मच इम्प्रेस विथ द वे फिरंगोजी डिफेंडेड द फोर्ट अँड ऑफर्ड हिम सर्व्हिस विथ द मोगल एम्पेरर. तर फिरंगोजी नरसाला ज्या पद्धतीने डिफेंड करत होते किल्ल्यासाठी किंवा ज्या पद्धतीने लढाई करत होते, तर त्यांचं ते स्किल बघून जो इथे हे होता शाहिस्ते खान होता तो सुद्धा काय झाला होता, इम्प्रेस झाला होता. आणि मग त्याने ऑफर दिली त्यांना की मुघल एम्पेररसाठी तुम्ही त्यांच्या कार्यामध्ये किंवा त्यांची सर्व्हिस करा म्हणून. फिरंगोजी हवे रिफ्यूज दिस टेम्प्टिंग ऑफर. ही ऑफर त्यांच्यासाठी खूप चांगली होती त्यावेळेला, कारण ते हरणार होते, कारण त्यांच्याकडे तेवढं सैनिक किंवा शस्त्र अस्त्र नव्हते. परंतु तरीसुद्धा त्यांनी काय केली, ती जी काही ऑफर त्याने दिली होती ती रिफ्यूज केली होती. शाहिस्ते खान इन लाल महल. शाहिस्ते खान केम टू पुणे अँड मेड लाल महल शिवाजीज रेसिडेन्स हिज हेडक्वार्टर. आणि मग त्यानंतर शाहिस्ते खानने ते काही प्रदेश होता तो जिंकून घेतला आणि पुण्याला जो लाल महल होता, जो की शिवाजी महाराजांचा रेसिडन्स, जे शिवाजी महाराजांचं प्लेस होतं तिथे त्यांनी स्वतःचं हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय बनवलं होतं. 1 year पास देन अनादर इयर शाहिस्ते खान वुड नॉट लिव्ह पुणे. एकानंतर दुसरे वर्ष जात होतं, परंतु शाहिस्ते खान तिथून जाण्याचं नाव काही घेत नव्हता. ऑन द कॉन्ट्ररी हिज ट्रूप्स वुड रेज शिवाजीज टेरिटरी, डिस्ट्रॉय क्रॉप्स अँड टेक अवे द कॅटल. आणि दुसरीकडे त्याचे जे सैनिक होते शाहिस्ते खानचे ते काय करत होते, तर शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली असलेली टेरिटरी, जो काही प्रदेश होता तिथे जे शेतकरी असायचे त्यांचे जे क्रॉप्स होते त्यांना ते डिस्ट्रॉय करायचे. त्यांचे जे कॅटल म्हणजेच त्यांचे जे गुरं असतील म्हणजे गाई शेळी जे काही प्राणी असायचे त्यांचे पाळीव प्राणी ते काय करायचे, तिथून घेऊन जायचे. इन दिस वे ही स्टार्टेड डिवास्टिंग द सराउंडिंग कंट्री साईड. तर त्यांच्या प्रदेशामधले असलेले जे काही प्रजा होती, जे काही लोक होते त्यांना ते परेशान करत होते, त्यांचे क्रॉप्स उद्ध्वस्त करत होते, त्यांचे प्राणी ते पळवून नेत होते. अ बोल्ड प्लान. आणि ह्या सर्व गोष्टीवरती मग शिवाजी महाराजांनी विचार केला आणि मग एक प्लान ठरवला. ॲट लास्ट शिवाजी डिसाइडेड टू टीच शाहिस्ते खान अ लेसन. आणि या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर शिवाजी महाराजांनी सुद्धा डिसाईड केलं की आता आपण शाहिस्ते खानला धडा शिकवायचा. इन अ वे इट वॉज अ गुड दॅट शाहिस्ते खान वॉज स्टेईंग इन अ लाल महल. आणि त्यावेळेला शाहिस्ते खान जो होता तो कुठे होता, तर लाल महलमध्येच होता. आणि ती गोष्ट त्यांच्यासाठी एका पद्धतीने चांगलीही होती, कारण शिवाजी न्यू द प्लेस इनसाइड आउट विथ ऑल इट्स एंटरन्स अँड एक्झिट्स, इट्स सिक्रेट पॅसेजेस, डोअर्स अँड विंडोज. तर ती शिवाजी महाराजांनी तिथे राहिलेलं असल्यामुळे त्यांना लाल महलमधलं प्रत्येक गोष्ट माहिती होतं, प्रत्येक कोपऱ्यानं कोपरा त्यांना माहीत होता.
की एंट्रन्स कुठे आहे, ती एक्झिट कुठून घ्यायची आहे, सिक्रेट पॅसेजेस कोणते आहे, कोणते सिक्रेट डोअर आणि विंडोज तिथे आहे, त्याचा उपयोग करून ते इझिली तिथे पोहोचू शकतात. या सर्व गोष्टी त्यांना आधीपासूनच माहिती होत्या. बिसाइड शिवाजी स्पायज वेअर कीपिंग हिम वेल इन्फॉर्म अबाउट द डिस्पोजिशन ऑफ द खान्स ट्रूप. आणि शिवाजी महाराजांचे जे काही सैनिक होते ते त्यांनी एक वेल इन्फॉर्म म्हणजे व्यवस्थितपणे इन्फॉर्मेशन त्यांना ही दिलेली होती की कशा पद्धतीने शाहिस्तेखानचे जे काही ट्रूप सैनिक आहे कुठल्या पोझिशनला कुठे उभे आहेत ही सर्व इन्फॉर्मेशन दिलेली होती. शिवाजी देअरफॉर डिसाइडेड टू एंटर लाल महल वन नाईट अँड किल शाहिस्ते खान. आणि मग शिवाजी महाराजांनी ठरवलं की एक रात्र त्यांनी अशी ठरवली की ज्या रात्री ते लाल महलमध्ये एंट्री करतील आणि शाहिस्ते खानला मारतील. दिस वॉज इंडीड अ व्हेरी, इथे बघा पिक्चर दिलेला आहे तुम्हाला, आणि इथे शिवाजी महाराज लाल महलमध्ये घुसल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी शाहिस्ते खानची बोटं कापली होती ते आपण पुढे बघूया. इथे तुम्हाला पिक्चर दिलेला आहे. बोल्ड प्लान, तर तो जो काही प्लान होता आता तो तिथे ते काय करणार होते, इम्प्लिमेंट करणार होते. लाल महल वॉज सो वेल गार्डेड दॅट इवन ॲन्ट वूड फाइंड इट डिफिकल्ट टू गेट थ्रू. की अशा पद्धतीने तो गार्ड केलेला होता किंवा अशा पद्धतीने जे सैनिक त्याने पहारा त्यांचा लावलेला होता की मुंगीसुद्धा तिथे जाऊ शकत नाही. याचा अर्थच काय की इतका कडा पहारा त्याने तिथे सैनिकांचा लावलेला होता की इझिली शिवाजी महाराज किंवा त्यांचे सैनिक त्यामध्ये बिलकुल प्रवेश करू शकणार नाही. 75,000 ट्रूप्स वेअर कॅम्पिंग आउटसाइड द पॅलेस. जो काही तो लाल महल होता, राजवाडा होता, त्याच्या आजूबाजूला 75,000 सैनिक जे होते ते पहारा देत होते. नो आर्म मराठा वॉज अलाउड टू एंटर दी टाउन. कुठलेही मराठा सैनिक जे असतील त्यांना तिथे एंट्री नव्हती त्या टाउनमध्ये. बट शिवाजी हॅड मेड अप हिज माइंड अँड देर वॉज नन हू कुड टर्न हिम अवे फ्रॉम हिज रिझॉल्व. शिवाजी महाराजांनी कुठलाही प्लान बनवला किंवा कुठलीही गोष्ट ते जेव्हा विचार करायचे तर त्या गोष्टीपासून त्यांना कोणीही अडवू शकत नव्हतं, कारण ते जे विचार करायचे ते त्यांच्या कृतीतून ते करून दाखवायचे. शिवाजी फिक्स द डे टू कॅरी आउट द प्लान. आणि मग त्यांनी एक दिवस ठरवला, डेटही फिक्स केली. ऑन द नाईट ऑफ 5th एप्रिल 1663 अ मॅरेज प्रोसेशन वॉज पासिंग अलॉंग द स्ट्रीट ऑफ पुणे. तर पुण्याच्या स्ट्रीटच्या अलॉंग पासिंगमध्ये एक मॅरेज प्रोसेशन काय होती त्या दिवशी चालू होती. आणि मग 5th एप्रिल 1663 ही रात्र त्यांनी ठरवली तो प्लान करण्यासाठी. देर वॉज म्युझिक अँड फायरवर्क्स अकॅम्पनी द प्रोसेशन. तर त्यावेळेला काय व्हायचं की लग्न कार्य जे असायचे तर त्यावेळेला जशी पालखी तुम्ही बघितली असेल किंवा जे पदयात्रा वगैरे अशा असतात किंवा लोकांची जी गर्दी असते ती रस्त्यावरून जात असते अशा पद्धतीने, तर अशा पद्धतीचं ते प्रोसेशन चालू होतं. हंड्रेड्स ऑफ पीपल ड्रेस इन अ क्लोथ वेअर इन द प्रोसेशन. आणि त्या सर्व याच्यामध्ये लोक जे होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वगैरे घातलेले होते. सम वेअर इन पॅलन्क्विन्स, अदर इन मेनाज, व्हाईल मेनी मोर वेअर ऑन अ फूट. जे काही राजा घराण्यातले असतील किंवा असे काही लोक होते ते पालनक्विन्सच्या पालखीज मेनाज जे असतात त्यामधून चालले होते आणि बाकीचे जे होते ते पायी जात होते. शिवाजी विथ हिज बँड ऑफ ट्रस्टेड फॉलोअर्स जॉईन द प्रोसेशन टू गिव्ह द इम्प्रेशन दॅट दे वेर अ पार्ट ऑफ इट. आणि ते अशा पद्धतीने तयार होऊन आलेले होते शिवाजी महाराज किंवा त्यांचे जे फॉलोअर्स जे मावळे त्यांच्यासोबत होते अशा पद्धतीने ते कपडे करून आले होते की कोणालाही कळणार नाही की ते त्यामध्ये सामील झालेले आहेत. बघताना सर्वांना असंच वाटेल की ते त्या प्रोसेशनचा काय आहे, एक पार्ट आहे. After some time, the procession proceeded on its way, but Shivaji and his men moved away quietly in the direction of Lal Mahal. ते जे काही प्रोसेशन होतं बाकीचे जे लोक होते ते दुसऱ्या साईडने निघून गेले, दुसऱ्या रस्त्याने निघाले, पण शिवाजी महाराज आणि त्यांचे जे काही मावळे होते त्यांच्यासोबत ते लाल महलकडे वळून गेले. शाहिस्ते खान वॉज फास्ट ॲस्लीप ॲट दिस अवर. आणि शाहिस्ते खान लाल महलमध्ये आरामात झोपलेला होता. शाहिस्ते खान लर्न्स अ लेसन. कशा पद्धतीने शाहिस्ते खानला धडा शिकवला आता हे आपण इथे बघूया. शिवाजी मेड अ होल इन द वॉल अँड एंटर लाल महल. तर शिवाजी महाराजांना तिथे सर्व काही माहीत होतं की कुठल्या रस्त्याने ते व्यवस्थितपणे तिथपर्यंत पोहोचू शकतात. तर त्यांनी काय केलं की वॉलमध्ये एक होल बनवलं आणि त्यामधून मग ते एंटर झाले लाल महलमध्ये. ही हॅड नो ट्रबल इन फाइंडिंग हिज वे अबाउट. कारण त्यांना प्रत्येक रस्ता माहीत होता लाल महलमध्ये की कुठून कुठे जातो, त्यामुळे त्यांना ट्रबल नाही झालं किंवा अडचण आली नाही शोधण्यामध्ये. बिकॉज इट वॉज आफ्टर ऑल हिज ओन हाऊस. त्यांचं स्वतःचं घर ते म्हणू शकतात कारण ते स्वतः तिथे राहिलेले होते, त्यामुळे त्यांना सर्व व्यवस्थित माहिती होती. द खान्स बॉडीगार्ड वेअर हाफ ॲस्लीप. आणि जे काही शाहिस्ते खानचे बॉडीगार्ड होते ते हाफ ॲस्लीप म्हणजेच काय की अर्ध झोपेमध्ये होते. शिवाजीज फॉलोअर्स टाय देम अप. आणि मग शिवाजी महाराजांसोबत जे काही फॉलोअर्स त्यांचे होते मावळे होते त्यांनी काय केलं, ते खानचे जे बॉडीगार्ड होते त्यांना तिथे बांधून ठेवलं. शिवाजी वेंट डीपर इनसाइड. आणि मग शिवाजी महाराज जे आहे आतमध्ये प्रवेश त्यांनी केला.
सडनली समवन रश ॲट हिम विथ अ स्वॉर्ड. आणि त्याच वेळेला त्यांच्याकडे कोणीतरी स्वॉर्ड म्हणजेच तलवार घेऊन धावत आलं अचानक. शिवाजी किल्ड हिम, पण शिवाजी महाराजांनी त्याला मारलं. ही थॉट इट वॉज शायस्ते खान. त्यांना असं वाटलं होतं की मे बी तो कोण असावा, शायस्ते खान असावा ज्याने त्यांच्यावरती हल्ला केला. बट इट वॉज हिज सन. पण तो कोण होता, तर शायस्ते खानचा मुलगा होता की ज्याने शिवाजी महाराजांवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला, पण शिवाजी महाराजांनी त्याला तिथे मारलं होतं. देर वॉज ए कमोशन, पीपल ओकअप. आणि त्यांच्यामध्ये जे काही लढाई झाली, युद्ध झालं, लढाई झाली असं म्हणूया, तलवारबाजी त्यांनी जी काही केली त्याच्यामुळे आवाज झाला आणि मग त्यामुळे जे बाकीची लोकं होती तीसुद्धा आवाजाने उठली. शिवाजी वेंट स्ट्रेट टू दी खान्स चेंबर अँड टूक आउट ही स्वॉर्ड. आणि मग शिवाजी महाराजांनी शायस्ते खानच्या मुलाला मारल्यानंतर सरळ जिथे शायस्ते खान झोपला होता त्याच्या चेंबरमध्येच, म्हणजे त्याची जी काही रूम होती त्या विभागामध्ये त्यांनी काय केलं, आपले तलवार घेऊन एंट्री केली. टेरिफाईड द खान स्टार्टेड शाउटिंग द डेविल अँड ट्राय टू एस्केप थ्रू द विंडो. आणि मग शायस्ते खानला सुद्धा जाग आली त्या आवाजाने आणि मग तो पटकन तिथून एका विंडोमधून बाहेर पडला. शिवाजी स्ट्रक हिम विथ द स्वॉर्ड विच कट ऑफ 3 फिंगर्स ऑफ दी खान. आणि मग शिवाजी महाराजांनी जेव्हा त्याच्यावरती अटॅक केला आणि त्याच वेळेला तो विंडोमधून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे जो काही शिवाजी महाराजांनी वार केला तो त्याच्या हातावर झाला आणि ज्यामध्ये त्याची 3 बोटं कापली गेली. जसं की आपण आधी पिक्चर बघितलं सेम त्याच पद्धतीने की त्याच्यावरती तलवारीने घाव केल्यानंतर त्याची 3 बोटं जी आहे ती कापली गेली. द खान कुड हॅव लॉस्ट हिज लाईफ बट ही एस्केप विथ द लॉस ऑफ 3 फिंगर्स ओनली. म्हणजेच जिथे शिवाजी महाराजांनी केलेल्या वारमुळे किंवा तलवारीमुळे काय होणार होतं, शायस्ते खानचा जीव जाणार होता, परंतु तिथे त्याची फक्त 3 बोटं कापली गेली होती. द खान जम्प आउट ऑफ द विंडो अँड मेड फॉर सेफ्टी. आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खान तिथून त्या विंडोमधून काय केला, पळून गेला. To deceive the Khan's troops, Shivaji and his men raised the cry, Shivaji has attacked, run, catch him. आता त्या ठिकाणी अटॅक केल्यानंतर शायस्ते खान तर मारला गेला नव्हता, पण त्याचे जे सैनिक होते ते जागे झाल्यामुळे आता यांना पकडू शकत होते शिवाजी महाराज किंवा त्या मावळ्यांना. तर त्यांनी इथे काय आयडिया केली की ते सर्वजण ओरडायला, त्यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली की शिवाजी महाराजांनी अटॅक केलेला आहे, धावा, पळा, पकडा त्यांना. आणि ते इकडे तिकडे पळत सुटले. अँड स्टार्टेड टू रन देमसेल्फ. ते स्वतःच इकडे तिकडे पळायला सुरुवात केली की जेणेकरून काय होईल की जे सैनिक आहे ते सुद्धा इकडे तिकडे पळतील आणि मग त्यांना इझिली तिथून बाहेर निघता येईल. द खान्स ट्रूप ऑल्सो स्टार्टेड रनिंग इन ऑल डायरेक्शन. आणि तेच झालं जे त्यांनी आयडिया केली होती तीच त्यांना कामात आली की जे बाकीचे सैनिक होते शायस्ते खानचे ते सुद्धा कन्फ्यूज होऊन मग इकडे तिकडे पळायला त्यांनी सुरुवात केली. इन द कन्फ्युजन दॅट फॉलो शिवाजी अँड हिज मेन मेड देअर एस्केप अँड रीच सिंहगड. आणि मग शिवाजी महाराज आणि त्यांचे जे फॉलोअर जे काही मावळे होते ते तिथून एस्केप म्हणजे सुटले, निघाले आणि मग सिंहगडवरती पोहोचले. द खान्स ट्रूप्स स्पेंड द होल नाईट लुकिंग इन वेन फॉर शिवाजी अँड हिज ट्रूप. आणि मग शायस्ते खान आणि त्याचे जे सैनिक होते त्यांची पूर्ण रात्र यामध्येच गेली की शिवाजी महाराज कुठे गेले किंवा त्यांच्यासोबत असलेले लोक कुठे गेले हे ते तिथे रात्रभर शोधत होते. This incident took the fight out of Shaiste Khan. He was afraid that if he lost only his fingers in the first attack, Shivaji might cut his head off in the second. आणि हे जे काही झालं होतं शायस्ते खान सोबत त्या इन्सिडेंटमुळे तो इतका घाबरला होता की त्याला आता असं वाटत होते की फर्स्ट अटॅकमध्ये शिवाजी महाराजांनी आपली बोटं कापली, आता जर सेकंड अटॅक केला तर ते डायरेक्टली आपलं हेडच कापतील. ही शायस्ते खानला खूप भीती वाटत होती. औरंगजेब वॉज फ्युरियस व्हेन ही हर्ड अबाउट दिस एपिसोड. औरंगजेब जो होता तो फ्युरियस म्हणजे काय, क्रोधित झाला जेव्हा त्याला ही सर्व गोष्ट कळली की कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी लाल महलमध्ये घुसून शायस्ते खानला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याची 3 बोटं कापली. तर त्यामुळे तो फ्युरियस म्हणजेच काय झाला होता, क्रोधित झाला होता. शायस्ते खान लॉस द एम्पेरर्स फेवर अँड वॉज ट्रान्सफर टू बेंगाल. आणि मग आता एम्पेरर जो औरंगजेब होता त्याचा विश्वास आता शायस्ते खानवरती राहिला नव्हता. त्यामुळे मग त्याने काय केलं की त्याची जी ट्रान्सफर होती, जो महाराष्ट्रामध्ये त्याने प्रदेश जिंकला तिथे राहत होता, तिथून त्याची ट्रान्सफर मग बेंगालमध्ये केली. बेंगालच्या प्रदेशामध्ये त्याला पाठवण्यात आलं. दिस वॉज द फर्स्ट सिरियस ब्लो टू दी मोगल पॉवर. आणि मग ही खऱ्या अर्थाने फर्स्ट सिरियस ब्लो आपण म्हणू शकतो की ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, शायस्ते खानला पूर्णपणे मारण्याचा प्रयत्न केला होता किंवा मुघल पॉवर थोड्या प्रमाणात काय झाली होती ते झुकली होती. शिवाजी हॅड सक्सेसफुली बिअर्डेड द लायन इन इज ओन लेन. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना काय बोललं जातं, सिंह बोललं जातं की जे काय होते स्वतःच्या राज्यामध्ये अशा पद्धतीने युद्ध करायचे किंवा अशा पद्धतीने आयडियाज करायचे की ज्यामुळे ते इझिली कोणालाही हरवू शकत होते.
गन फायर अनाऊन्स द विक्ट्री अँड अ वेव ऑफ जॉय वेंट ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि मग गन फायर करण्यात आलं, अनाऊन्स करण्यात आलं की शिवाजी महाराज जिंकलेले आहेत. विक्ट्री म्हणजेच काय, विजय मिळवणे, जिंकणे. आणि मग सगळीकडे महाराष्ट्रामध्ये जॉय, वेव ऑफ जॉय म्हणजेच काय, सगळीकडे आता आनंद साजरा करण्यात आला होता. तर अशा पद्धतीने एक लेसन म्हणू शकतात किंवा एक स्टोरी खूप छान पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे की ज्यामुळे तुम्हाला हे कळेल की कसं शिवाजी महाराजांनी त्यांच्यासोबत असलेले थोडेफार सैनिक घेऊन सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने अटॅक करत जायचे आणि ते तिथे जिंकायचे सुद्धा. तर आय होप तुम्हाला लेसन पण व्यवस्थितपणे समजला असेल आणि आवडलासुद्धा असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.